माधवराव, सर रिचर्ड टेम्पल यांनी अशी समजूत करून घेतली आहे की महाराष्ट्रातील सुशिक्षितांचा पुण्याला कट चालला होता आणि त्यांनी इंग्रजी राज्य उलथून टाकण्याचा चंग बांधला आहे. इतकेच नाही तर वासुदेव बळवंत फडकेच्या बंडात पुण्यातील नेटिव्ह सुशिक्षितही सामील होते. शिवाय वाड्याला लागलेली आग ही त्यांच्या राज्यक्रांतीच्या उद्देशाची जाहिरातच आहे म्हणे. बरे, वर मखलाशी अशी की आम्ही या साऱ्या गोष्टींची खात्री करून घेतली आहे अशी तार त्यांनी भारत मंत्र्यांना पाठवली. होय, मुंबईच्या गॅझेटनेही असाच खोडसाळपणा केला आहे. ते म्हणतायत आम्ही आधीच सूचित केले होते. पुण्यातील ब्राह्मणांवर करडी नजर ठेवावयास हवी. पुण्यातील सुशिक्षित लोक या आगीस अनुकूल होते. त्यांनी आग विझवण्यास मदत केली नाही, नुसते जळत्या वाड्यांची मजा पाहत उभे होते. हा विचार बिनदिक्कतपणे छापून गॅझेटने लोकांमध्ये दुही माजवण्याचे काम चोख केले आहे. आणि माधवराव, त्यांना ही चुकीची माहिती आपल्या विरोधकांनीच पुरवली असणार. अर्थातच, परंतु या आगीमागे खरोखरच फडक्यांच्या बंडाचा संबंध आहे की कोणा दुसऱ्याचे काम आहे याचा आधी तपास करावयास हवा. आपले कार्यकर्ते आगीमागची कारणे शोधित आहेतच, परंतु हा पॉइंट ऑफ व्ह्यू ध्यानात घेऊन तपास करा अशा सूचना त्यांस द्यावयास हव्यात. आणखी एक म्हणजे तो श्रीराम उर्फ केशव रानडे विश्राम बागेतील सरकारी बुक डेपोत काम करीत होता. त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढा. आग लागली त्यावेळेस तो कोठे होता, काय करीत होता, त्याला भेटावयास कोण कोण आले होते याची इत्तमभूत माहिती मिळवावयास हवी. काय झाले घाबरावयास? स्वतः आणि सार्वजनिक काकांमध्ये जी चर्चा चालू आहे त्यामुळे घाबरले आहे मी. कसली चर्चा? ह्या आगीचा आणि पुण्यातील सुशिक्षित मंडळींचा संबंध आहे असे सरकारचे म्हणणे आहे. हा वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडाचा एक भाग असून पुण्यातील सारी सुशिक्षित मंडळी त्यात सामील आहेत असेही काही वृत्तपत्रांनी लिहिलेले आहे. त्यातच सार्वजनिक सभेमार्फत स्वतः सनदशीर मार्गाने सरकार विरोधी कारवाया करीत असतात असा सरकारचा दावा आहे. त्यामुळे मला इकडची फार काळजी वाटते आहे. पुरुष मंडळींच्या या व्यवहाराशी तुझा संबंधच काय? त्यांची ही चर्चा सुरू असताना तुला तेथे थांबण्याची गरजच काय? याचाच मला राग येतो. बायकांनी आखून दिलेल्या मर्यादेच्या बाहेर यायचंच नसतं. मुळे स्वयंपाकघर, माजघर आणि बाळंतिणीची खोली ही तुमची मर्यादा. अधिकच झालं तर देवघर. पण येथे पाहतो तर माडीवर जाऊन पुरुषांच्या बैठकीत नाक खुपसून आलीस. तेथे तुझे काय काम? निरूपण कीर्तन करतेस तेवढी धिटाई खूप झाली. काय गो ताई, ही रमा फराळाचे घेऊन वर गेली, ती तिकडेच रमली बहुतेक. आता कशाला तिला बोल लावताय? तुम्हीच धाडले ना तिला वर. आणि तिला काय, तिला फक्त वर जायचे निमित्तच हवे. अगो बाई, रमा आली. रमे, गो रमे, अगो काय झाले? काय गो रमे, काही कळले का तूस? उलट सुलट चर्चा सुरू आहेत अगदी. आता सारी मंडळी गेली आहेत सार्वजनिक सभेच्या कचेरीत. अगो बाई, होय का? हो, पण अगो पण काय? आपल्या समोर राहायचे ते श्रीराम रानडे आठवतात तुम्हास? कोण? मुक्ताचा भाऊ? हो. अगो त्याचे काय? त्याचा काय संबंध? आणि काय गो रमे, त्या मुक्ताचा काही शोध लागला का? नाही. बाई बाई, पण खरे सांगू का, या श्रीरामानेच मुक्ताच्या आयुष्याचा सत्यानाश केला. हो, गुणी होती गो पोर. आई, पण ते सवाशणेपणाचे सोंग आठवले ना तरी काटा येतो अगदी. आता मी म्हणते पुन्हा पुन्हा कशा हवाय तो विषय? का कमी का मनस्ताप झालाय त्याने? आता नकोच तो विषय.
रमे, अगो त्या आगीचा आणि या श्रीरामचा काय संबंध ते सांग पटपट. तो श्रीराम रानडे आणि त्याचे काका यांनी त्यांचे खरे नावही लपविले होते आपल्यापासून. श्रीराम नव्हे, केशव रानडे. अरे देवा, अगो बाई, काय सांगतेस काय? कल्याणाचे हो अगदी. म्हणजे हा श्रीराम मोठा लुच्चाच निघाला म्हणायचे. नाहीतर काय? अहो पण रमे, याचा त्या आगीशी काय संबंध? ते नाही नीट ठाऊक मस, परंतु त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्या शोधावयाचे ठरले आहे आता. अगो त्या श्रीरामास धड चालता देखील येत नाही. अगो मग तो कशी लावेल आग? नाही नाही नाही, मला नाही हो खरे वाटत. ते काही आपल्याला कळायचं नाही हो. पण माधवाने शोध घ्यावयास सांगितले आहे म्हणजे नक्कीच काहीतरी त्यात तथ्य असणार. काही म्हणाव, आग लागली हे वाईट झाले, एवढे बरी खरे. यातला खरा गुन्हेगार लवकरात लवकर सापडायला हवा हेही खरे. नाहीतर चोर राहायचा बाजूला आणि संन्याशात फाशी व्हायची. आणि मग अरे हे काय, हे काय? सार्वजनिक सभेच्या कचेरीची अशी अस्ताव्यस्त अवस्था करण्याचे धाडस कोणी केले? बरे झाले आपण दोघे आलात. आम्ही निरोप धाडीतच होतो. पोलीस आले होते अचानक आगीच्या प्रकरणाची चौकशी करायला. आम्ही काम करीत बसलो होतो, तो अचानक आले आणि साऱ्या दप्तराची झडती घेतली. सामान अस्ताव्यस्त केले. आम्ही म्हटलं की आम्ही काकांना निरोप धाडतो, पण त्यांनी ऐकलेच नाही. कळले आम्हास, परंतु काय? या आगीच्या प्रकरणामध्ये सार्वजनिक सभेची काय चूक? इतकेच नाही तर सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी जीवतोड मेहनत केली, तरी सुद्धा यांनी सभेवर संशय घ्यावा. शिवाय जाताना 2 कार्यकर्त्यांना देखील घेऊन गेले. कागदपत्रेही नेली काही आणि म्हणाले गरज पडल्यास सार्वजनिक सभेच्या चालकांनाही चौकशीसाठी बोलवू. काय? हा तर अतिरेकच झाला. सारे पुणे साक्षीदार आहे सार्वजनिक सभेच्या कार्यास. सार्वजनिक सभेने आजवर लोकांच्या हिताचेच उपक्रम हाती घेतले आहे. सार्वजनिक सभेचे सगळे उपक्रम आणि कार्य पारदर्शक आहे, सनदेशीर आहे, तरी सुद्धा चोर राहिलेत बाजूला. शांत व्हा. संताप येणे स्वाभाविक आहे, परंतु या प्रकरणाकडे भडक डोक्याने पाहण्यात काहीच अर्थ नाही. पोलिसांना जिथे जिथे म्हणून संशय वाटतो तिथे तिथे ते झडती घेणारच. उलट पक्षी आपण त्यांना सहाय्य करून आपले निरपराधित्व सिद्ध करावयास हवे. आणि आज केवळ आपल्या कार्यालयावर नव्हे तर पुण्यातील इतर बऱ्याच ठिकाणी छापे घातले असतील त्यांनी. तेव्हा आपण अत्यंत तटस्थपणे त्यांना सहकार्य करावयास हवे. ठीक आहे माधवराव, पचावयास कठीण आहे, परंतु सत्य आहे खरे. मात्र काका, वासुदेव बळवंतांच्या बंडाचा आणि या आगीच्या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचा मात्र आपण स्वतंत्रपणे शोध घ्यावयास हवा. होय माधवराव, आपले कार्यकर्ते या संदर्भात आधीच कामाला लागले आहेत. लवकरच काय ती माहिती मिळेल. फडक्यांचा सारासार विवेकाचा तोल जाऊन ते जर बहकत असतील तर त्यांस कठोरपणे समजवावे लागेल. मात्र त्यांची नाहक बदनामी करून त्यांच्या देशप्रेमाचा जर कोणी गैरफायदा उठवणार असेल तर मात्र फडक्यांच्या पाठीशी आपल्यालाच उभे राहावे लागेल. बाळमर्जी, बाळमर्जी, हो बाळमर्जी, बाळमर्जी, काय झालंय? काय झालंय? नारू, नारू, पाणी आण. बाळमर्जी, या हळूहळू, सावकाश, सावकाश. पाणी घ्या. सावकाश. बरे वाटते का आता?
बाळंभटजी अहो काय झाले? तुमचा चेहरा का असं उतरलाय? गावात गेलो होतो, तिथे समजले बुधवारवाडा आणि विश्रामबाग वाड्याच्या आगीच्या संदर्भात सार्वजनिक सभेच्या कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली. अगं बाई, काय? हो, गावात चर्चा चालू आहे. सार्वजनिक सभेच्या चालकांच्या हातापायात सरकारी पाहुणेपणाचे कडीतोडे चढणार आणि आपल्या माधवाला चौकशीशिवाय हद्दपारीचे शासन होणार. अरे देवा, अहो अहो असे कसे होईल? स्वतःच्या कानाने ऐकले, तिथेच भोव येत होती. ऐकले आणि अगदीच गांगरून गेलो. घशाला कोरड पडली, हातापायातले अवसारच गळून पडले. घरी येणारा रोजचा रस्ता देखील लांब वाटू लागला. नाही नाही, असे काहीही होणार नाही. आपला माधव सत्यवचनी आणि न्याय करणारा म्हणून प्रसिद्ध आहे, तेव्हा असे विना चौकशी शासन त्यास होणार नाही. हे बघा, तुम्ही असे अवसान घालू नका. अहो, तुम्ही जर असे केले तर मग आम्ही कोणाकडे बघायचे? आई जगदंबेवर विश्वास ठेवा, सगळे काही ठीक होईल. अगो बाई, रमे, अगो माधव सभेच्या कचेरीतच गेला आहे ना? अगो बाई, आता अरे, सगळी पुस्तके आणि कागदपत्रे नीट ठेवा. आपण असू द्या माधवराव, आपण बसा. मी नाही तुम्ही माधवराव, काय विचित्र योगायोग असतात बघा. काल संध्याकाळी अचानक पाऊस कोसळू लागला म्हणून मी विश्रामबाग वाड्याचा आसरा घेतला. ते थोड्याच वेळात 2 तरुण तिथेच त्या वाड्याच्या आडोशाला येऊन उभे राहिले. त्यातला एक होता बळवंत गंगाधर टिळक आणि दुसरा होता गोपाळ गणेश आगरकर. ऐकून आहोत या दोन्ही मुलांबद्दल, हुशार आहेत. वाड्याकडे पाहून आगरकर म्हणाला की बळवंतराव, आपण जे कॉलेज काढण्याचे ठरवितो आहोत त्यासाठी या वाड्यासारखी वास्तू भाड्याने मिळाली तरीही चालेल. हो का? मग काय म्हणाले बळवंतराव टिळक? त्याने खेद व्यक्त केला आणि म्हणाला, खरे तर ही पेशव्यांची वास्तू आहे, त्यामुळे येथे सरकारी इंग्रजी शाळा असण्याऐवजी आपल्यासारख्या देशप्रेमी लोकांचे कॉलेजच असावयास हवे. पण काय करणार, आपल्या हातचे काहीच नाही. टिळकाने खेद व्यक्त केला असला तरीही या दोन्ही तरुणांमध्ये देशहिताबद्दल कळकळ आहे हे मात्र नक्की. हो, पण ज्या वाड्याविषयी हे दोघे तरुण आशा व्यक्त करीत होते तोच विश्रामबाग वाडा जळून भस्मसात झाला. काका, आम्हास असे वाटते सार्वजनिक सभेच्या आपल्या साऱ्याच कार्यकर्त्यांस एकत्र बोलावून घेतले पाहिजे. म्हणजे या आगीच्या संदर्भात त्यांनी काय काय पाहिले, काय काय ऐकले, कोणाशी काय काय बोलणे झाले आणि त्यांचा एकूणच अनुभव काय होता हे स्वतंत्रपणे जाणून घेणे योग्य ठरेल. यातून काहीतरी धागेदोरे सापडतील याची आम्हास खात्री आहे. काका काका, रावसाहेब, काय रे, काय झालंय? आज पहाटेपासून कृष्णाजी रानडे आणि केशव रानडे दोघेही काका पुतण्या गायब झालेत. कालच्या त्यांच्या हालचाली संशय घेण्यासारख्या होत्या. कुणी 2 इसम रात्री 8च्या सुमारास विश्रामबाग वाड्यात आले होते. काय म्हणतोस? होय, अर्ध्या घटकेनंतर त्या इस्मांबरोबर केशव रानडे बुधवार वाड्याकडे गेल्याची खात्रीशीर बातमी आहे. आणि हो, बुधवार वाड्याला आग लागल्याचे समजतात मी आणि इतर सारेजण बुधवार वाड्याकडे धावत असताना केशव रानडे आणि माझी टक्कर झाली. श्रीराम श्रीराम कोठे चाललात असे मी त्याला विचारले देखील, कारण हाच तो मुक्ताचा भाऊ श्रीराम ना. हा माधवराव, मुक्ता मोरूमामा प्रकरणामध्ये आम्ही कार्यकर्त्यांस या श्रीराम रानडे म्हणजेच केशव रानडे याच्यावर पाळत ठेवण्यासाठी सांगितले होते. मग टक्कर झाल्यावर तो काय म्हणाला?
बुधवारवाडा पेटला असे म्हणून तो विरुद्ध दिशेला धावू लागला. त्याची नजर मोठी चमत्कारिक आणि उन्माद चढल्यासारखी दिसत होती. आता माझ्या लक्षात येते तो कदाचित विश्रामबाग वाड्याकडे धावत गेला. काका, आपण ताबडतोब ही बातमी पोलिसांस कळवावयास हवी. होय. ते त्यांच्या पद्धतीने शोध घेतीलच आणि आपल्या सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांसही या शोधाकडे लावूया. आपले सारे बळ तेथेच वापरूया. एकदा का हे काका पुतणे सापडले म्हणजे त्यांस लवाद कोर्टाच्या सार्वजनिक जागेत बोलावून खाजगी तपास करूया. बरोबर. आपण सुचविले ते अगदी योग्य आहे. तुम्ही ताबडतोब कामास लागा. होय काका. जा. ताई ताई, अहो किती वेळ झालाय, अजून आला नाहीये माधव. अगं बाई, अजून नाही आला का हा? बाई बाई, अगो सरकारने चौकशीसाठी तर नसेल ना नेले त्यास? अगं बाई, अहो सुभद्राना नाव तुमचे, मग असे अभद्र कशाला बोलताय? चार चांगले बोल येऊ देत की तोंडून. हे तर म्हणजे असेच झाले. शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. मी काही मनसे बोलत नाहीये हो ताई. बाळम भटजींनी जे सांगितले ना तेच सांगतेय. अगो मी कशाला वाईट चिंतू माधवाबद्दल? म्हणतात ना, मन चिंती ते वैरी देखील न चिंती. मला का वाटेल माधवावर संकट यावे म्हणून? या माधवाने कुठल्या तरी कार्यकर्त्याकडून घरी निरोप तरी पाठवायचा हो. घरच्या माणसांच्या जीवास घोर लागलेला असतो हेही कळत नाही का त्यास? अगो बाई, माधव आलाय. माधवा, अरे सारे ठीक आहे ना? आम्ही साऱ्या जणी तुझी कधीपासून वाट पाहतो आहे. कानावर जे काही येते त्याने जीव अगदी घाबरा झालाय हो. बाळम भटजींनी गावात अनेक वदंता ऐकल्या आणि आणि त्यांचे अवसानच गळाले. अंगात ताप घेऊन बसलेत ते. अरे बापरे, वैद्य बुवांस बोलावले आहे ना? हो, येऊन तपासून गेले. औषधेही चालू आहेत, परंतु मनीचा तापास काय करणार? आपल्या तोंडून सारे काही ऐकल्याशिवाय चैन नाही पडावायचे त्यांस. आपण होय, आम्ही लगेचच जाऊन भेटतो त्यास. परंतु तुम्ही साऱ्यांनीच एक गोष्ट ध्यानी घ्या. या आगीच्या प्रकरणाशी आमचा दुरान्वयही संबंध नाही. तेव्हा तुम्ही सारेही निश्चिंत असा. पण माधवा, बाळम भटजींनी ऐकलेल्या वदंता म्हणजे तुमच्या सभेच्या कचेरीची झडती घेतलीये म्हणे. होय, चौकशीचे सारेच प्रकार चालू आहेत. परंतु आमचे कार्यकर्तेही शांत बसलेले नाहीत. या प्रकरणातील सत्य शोधून काढल्याशिवाय आणि ते लोकांसमोर आणल्याशिवाय आम्हीही स्वस्थ बसणार नाही.